नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कर्जमाफीचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असून त्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पामध्ये किती कोटीपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा हा रेटून धरणार आहे विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर सत्ताधारी हा कर्जमाफी संदर्भामध्ये किती कोटीपर्यंत किती लाख शेतकऱ्यांना आणि किती तारखेपर्यंत कर्जमाफी हे करणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांविषयी किती कटिबद्ध हे आपलं सरकार आहे त्या संबंधित ह्या अर्थसंकल्पामध्ये माहीत होणार आहे। त्या संबंधित शेतकरी मित्रांनो, सरकारविषयी काही शेतकऱ्यांच्या ह्या कमेंट आले आहे त्या तुम्हाला वाचून दाखवतो। जयश्री पवार यांची कमेंट आहे, सरकारला द्राक्षाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही। त्यानंतर गणपत सगळे यांची कमेंट आहे, लवकर कर्जमाफी करावी। त्यानंतर नंगनाथ मक्ता यांची कमेंट आहे, नागनाथ मुक्ता यांची कमेंट आहे, माननीय फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना कधीच कोणती योजना सुखाने दिलेली नाही। शेतकरी याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप द्वेष आहे, म्हणून त्यांनी कधीच खुल्या मनाने कुठलीच योजना राबविली नाही, हे सत्य परिस्थिती आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरी कमेंट केली आहे शेतकऱ्याने आदिनाथ लवंडे, त्यांनी कमेंट केलेली आहे, कर्जमाफी विषयी कमेंट आहे त्यांची। अटी घालून कर्जमाफी म्हणजे फसवी, मतदान अटी घालून होत नाही, सरसकट मतदान शेतकरी करतो, त्याचप्रमाणे सरसकट कर्जमाफी देखील करायला हवी। अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे, जडजडीत हे वास्तव आहे। सरकारविषयी जे काही कमेंट केलेली आहे या शेतकऱ्याने ती एकदम खरी आहे। त्यानंतर एका शेतकऱ्याने कमेंट केलेली आहे का पीक विम्याची नुसतीच घोषणा झालेली असून 1 रुपया बी आतापर्यंत आलेला नाही आहे। त्याच्यानंतर विलास नवले या शेतकऱ्याने कमेंट केलेली आहे, बँकवाले म्हणते कर्ज भरा। समोरील कमेंट आहे विलास नवले या शेतकऱ्यांची, परत 2023 पर्यंत द्या, अल्पभूधारक शेतकरी यांना फायदा होईल। 2023 पर्यंत कर्जमाफी द्या, ज्यामुळे जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना देखील या कर्जमाफीचा फायदा होईल, असं शेतकऱ्याचं मत आहे। आता शासनाचा निर्णय, सरकार काय करते, 2023 पर्यंत देते का किंवा निव्वळ घोषणेचा पाऊस करते, शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवण्याचा प्रयत्न करताय का? कारण अर्थसंकल्प सादर होणार, त्यामध्ये आता किती वाटा हा आपल्या शेतकऱ्यांना देणार आहे त्या संबंधी संपूर्ण माहिती हे मिळणार आहे। त्याच्यानंतर सोलापूरला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांची कमेंट आहे, शेख नावाच्या शेतकरी कमेंट आहे, 2024 पर्यंत कर्ज माफ झाले पाहिजे, यामुळे कोणीही नाराज होणार नाही। एकदम बरोबर आहे, 2024 पर्यंत जर माफ झाले तर कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत राहणार नाही, सर्व शेतकरी हे सरसकट कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध त्यांना होऊ शकते। त्यानंतर 2023 पर्यंत कर्जमाफी द्या, तरच हे समोर सरकार येणार, अशी देखील कमेंट केलेली आहे एका शेतकऱ्यांनी। त्याच्यानंतर दत्ता सेजूल ह्या शेतकऱ्यांचं एकदम जडजडीत वास्तव, हे सरकार फक्त उद्योगपतीचे कर्ज बिनशर्त माफ करते, शेतकऱ्याला जाचकटी लावते। फडणवीस साहेब हे निकष लावण्यात पटाईत आहेत, म्हणून त्यांनी निवडणुकीच्या अगोदर करणे आवश्यक आहे, नाहीतर शेतकरी या सरकारला मतदान करणार नाही। पहिले सरसकट 2019 ते 23 पर्यंत सरसकट कर्जमाफी केली तरच शेतकरी मतदान करेल, नाहीतर शेतकरी हा हिशोब नक्की करेल। या संबंधित संपूर्ण एक कमेंट शेतकऱ्याने केलेली आहे, तर हे एकदम वास्तव बराबर कमेंट आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला यांना अटी लावता व जाचक अटी लावता, निकष लावता, त्यामुळे
कधीकधी शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतो आणि उद्योगपतींना कर्ज माफ करण्यासाठी त्यांना कोणत्या अटी नाही शर्ती नाही, किती कोटीचं उरावर कर्ज असलं तरी त्यांना बिनशर्ती हे माफ केले जाते, अशी शेतकऱ्यांची कमेंट आहे. ते एकदम बरोबर आहे. शेतकऱ्यांचं 1,00,000, 2,00,000, 3,00,000 कर्ज असते, पण आपल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी भले मोठी यंत्रणा यायची, पोर्टल बनवते, वेबसाईट बनवते, त्यामध्ये KYC करा, हे करा, ते करा, 17 भानगडी लावते. त्यामध्ये शेतकरी हा ऑफिसच्या चक्रा मारू सरदा कर्ज जगा उगा डुबून जातो. तर शेतकरी मित्रांनो, आताच अर्थसंकल्प सादर होणार, त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला किती काय ते नुकसान भरपाई, कोणत्या संदर्भामध्ये नुकसान भरपाई भेटते. कारण पीक विम्याचे पैसे 90% लोकांना मिळाले नाही, फक्त अग्रिमचे 25% काही शेतकऱ्यांना मिळाले आहे. त्याच्यानंतर कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिमचे 25% मिळाले आहे. त्याच्यानंतर पीक विमाधारक म्हणतात की मार्चच्या अखेरपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे हे देऊ, पण आता बघूया कधीपर्यंत मिळते, का मिळते. आणि त्याच्यानंतर आता अर्थसंकल्पामध्ये हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं घसा ओरडू सांगते. तर आता कर्जमाफीचा विषय हा रेटून धरते का, कर्जमाफीच्या विषयासंदर्भामध्ये काय सांगते काय नाही, त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे टिपलेली आहे. त्यामध्येच बघूया आपण की शेतकऱ्यांना कर्जमाफी ही घोषित केली होती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी. आता त्याची आकडेवारी मांडते का, हे पोर्टल बंद आहे, हे आहे ना ते आहे, कारण सांगून उडवाउडवीचे शेतकऱ्यांना 2024मध्ये असेच रेंगाळत ठेवते का. ज्याप्रमाणे 2017 जी कर्जमाफीची योजना चालू आहे त्याचप्रमाणे समोर देखील होईल की काय, हा देखील मला मोठा प्रश्न आहे. अर्थसंकल्पामध्ये जशी अपडेट आल्यास कर्जमाफीविषयी, शेतकऱ्यांविषयी कोणताही प्रश्न, त्या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.